नमस्कार मित्रांनो. तर आज मी आलो हायलँड क्लब जे की कोल्हापूरमध्ये आहे. सो चला त्याला एक्सप्लोअर करूया. इथे चेक इन 1 वाजताचं होतं, पण आम्ही सकाळी विराज जंक्शनमध्ये स्नो वर्ल्डमध्ये खेळून तिथे थोडासा लाईट ब्रंच करून इथे पोहोचोपर्यंत आम्हाला 2 वाजले. नमस्कार मित्रांनो, चला तुम्हाला दाखवतो आता रूम. सो असा मस्तपैकी हेवीच्या हेवी डोर आहे आणि ही रूम तुम्ही बघू शकताय. इट्स नॉट अ रूम, इट्स अ लिव्हिंग बेडरूम. एवढे मोठे लोकांचे 2 BHK असतील मुंबईमध्ये, आमचा तर 1 BHK आहे. बेडला लागून इथं असं मोठ्ठपैकी कपाट आहे विथ लॉकर, हँगर आणि छोटीशी बॅग आहे, लॉन्ड्री बॅग. ओ टेलिफोन, हॅलो हॅलो, मोबाईल ठेवायला जागा. इथं पण 2 बॉटल आहेत, तिथं पण 2 बॉटल आहेत. गुड नाईट, लॅम्प्स, फॅन एकच आहे जे बेडच्या वर आहे. अँड दिस इज अ टी एरिया. बॅकग्राऊंडला व्ह्यू काय दाखवू काय? चला या दाखवतो. सो दिस इज द व्ह्यू. हे रेस्टॉरंट आहे, इथं रिसेप्शन आहे आणि हे असं 2 मजली रिसॉर्ट आहे, नाही क्लब आहे, हायलँड क्लब. त्यानंतर वर्किंग पीपलसाठी इथं स्पेशल वर्किंग स्पेस आहे विथ चार्जिंग सॉकेट. यू कॅन वर्क हिअर. स्पा, TV चॅनल्स. चला वॉशरूम दाखवतो. हो, कलर थीम एकदम मस्त आहे. इथं तुम्हाला लोशन, सोप, शॉवर कॅप, डिस्पोजेबल बॅग, कोंब, डेंटल किट, बॉम्बिंग एरिया अँड दिस इज शॉवर एरिया. शॉवर एरियामध्ये कंडिशनर, सोप आणि बॉडी वॉश जो मी वापरला आहे. आणि इथं छोटंसं किचन आहे जिथं केटल, पाणी बॉटल, कप्स अँड दिस ऑल इज आवर्स. सो ही रूम मी 4500मध्ये बुक केली आहे ऑनलाईन अगोडावरून. सो रूम कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या रेंटल स्टोअरच्या हेवी आउटफिट्सचा शूट करून भूक लागली होती. सो आम्ही इव्हनिंग स्नॅक्समध्ये ऑर्डर केली बिर्याणी आणि सोबतच गार्लिक ब्रेड. टेस्टबद्दल सांगायचं झालं तर छान होती आणि इथे बारसुद्धा आहे, पण आम्ही तर काही पित नाही म्हणून आम्ही ऑर्डर केली मस्त अशी गरम गरम हॉट कॉफी. रिसेप्शनला लागूनच असणाऱ्या या रूममध्ये टेबल टेनिस आणि कॅरमची अरेंजमेंट केली होती. मोबाईलवर गाणी लावून फुल ऑन गेम्स खेळण्याची मजा घेतली. खूपच रिफ्रेशिंग वाटलं. कॅरमची प्रॅक्टिस मोडली होती त्यामुळे निशाणा तर काय लागत नव्हता म्हणून आम्ही टेबल टेनिसवर शिफ्ट झालो. पण इथं आम्ही टेबल टेनिस कमी आणि बॅडमिंटनच जास्त खेळत होतो, पण फुल ऑन मजा आली. अजून रिफ्रेश होण्यासाठी यांच्याकडे मसाज आणि स्पा थेरपीचा पण ऑप्शन आहे, पण त्यांचे चार्जेस बघूनच आम्ही ठरवलं की हा ऑप्शन जाऊ दे, आपण स्विमिंग पूल थेरपी घेऊया. संध्याकाळी थोडंसं ऊन कमी झाल्यावर पाण्यात खेळण्याची मजाच वेगळी आहे आणि त्यात 4 चांद लावायला अशा मस्त ॲम्बियंट लाईट लागल्या होत्या. रिसॉर्टचा व्ह्यू पण एकदम मस्त येत होता. यांचा मोठा असा 2.5 एकरचा लॉन आहे जिथे मी मागच्याच महिन्यात मित्राच्या लग्न आणि रिसेप्शनला आलो होतो. सो परत एकदा फॅमिलीसोबत इथेच मजा घ्यायला आलोय. इथे एकदमच शांत आणि मस्त असं वातावरण होतं. सकाळच्या रखरखलेल्या उन्हापेक्षा स्विमिंग पूलमध्ये खेळण्याची मजा ही मस्तपैकी संध्याकाळी ॲम्बियंट लाईट लागल्यावरच येते. सो पाण्यात आम्ही फुल ऑन स्विमिंग करून धमाल केली. पाण्यात खेळून भूक लागली होती. सो पटकन रूमवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही डिनरसाठी आलो. हा ओपन डायनिंग एरिया खूपच प्लीजिंग, शांत आणि असा कॅन्डल लाईट डिनरवाला फील येत होता. आणि आम्ही ऑर्डर केला होता आलू आणि पनीर पराठा, त्यानंतर जिरा राईस विथ दाल तडका. अशा पीसफुल वातावरणात डिनर करण्यात एक वेगळाच आनंद आहे. सो चला तर मग आता भेटूया डायरेक्ट उद्याच. सो हे गुड मॉर्निंग गाईज, दिस इज सेकंड डे आणि आत्ता आम्ही आलो आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, जिथं पहिल्यांदा आलो आहे जिममध्ये. सो ही अशी जिम आहे, शांत आहे, मस्तपैकी कोणच नाही आहे, एकदम क्लीन टाकाटक. एवढी मोठी जिम आत्ता मी कुठल्या क्लबमध्ये बघितली नव्हती. पुण्यात कोरियन्थियन्सला होती पण ती जरा गर्दीने पॅक होती. ही मस्त ओपन आहे, व्हेंटिलेशन आहे, मस्त आहे एकदम टिपटॉप. सो जिमला लागूनच इथं बॅडमिंटन कोर्ट आहे मस्तपैकी. चला आता बॅडमिंटन खेळूया, चलो आ जाओ. सहज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघायचं म्हणून आलो होतो, पण बॅडमिंटन खेळण्याच्या किड्यामुळे सकाळचं कार्डिओ सेशनच होऊन गेलं. इतकं सिरियसली गेम पॉईंट्सने आम्ही खेळलो की पूर्ण घामात भिजून गेलो होतो. यांचा गोल्फ कोर्स पण होता, पण मला माहीत नसल्यामुळे
मी एक्सप्लोर करू शकलो नाही. आणि बॅडमिंटनला लागूनच इथे स्क्वॉश खेळण्यासाठी पण 2 कोर्ट्स आहेत, पण ते बंदच होते आणि आम्ही पण दमलो होतो. सो फ्रेश होऊन फटाफट आवरून आम्ही आलो कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टला. बाकीच्या 4 स्टार 5 स्टार सारखे इतके पण ऑप्शन्स नव्हते, पण जितके पण होते टेस्टला चांगले होते. सर्वात पहिला मी ज्यूस घेतलं आणि त्यानंतर ब्रेड ग्रिल करायला टाकले आणि सोबतच अंडा ऑमलेटची ऑर्डर दिली. मिसळ, पोहे, उपीट, आलू पराठा, बॉइल्ड एग, व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, बटर, जाम, कॉर्नफ्लेक्स, सिरियल्स असे सर्व ऑप्शन्स होते. बऱ्यापैकी सगळे हेल्दीच ऑप्शन्स होते. स्वीटमध्ये एकच मफिन होतं आणि या क्लबवाल्यांची फक्त मेंबरशिप पण आहे, ज्यामध्ये तुम्ही यांचे स्पोर्ट्स, स्पा, स्विमिंग पूल, रनिंग वगैरे या ॲक्टिव्हिटीज करू शकताय, ज्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड आहे. सो रिसॉर्टचे गेस्ट सोडून पण इतर फिटनेस फ्रीकवाले लोक पण भरपूर दिसत होती ब्रेकफास्टला. आणि एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे आउटसाईड फूड रूमवर अलाउड नाही आहे. सोबतच हॉटेलमधलंही कोणतं फूड तुम्ही रूमवर घेऊन जाऊ शकत नाही. अँड स्मोकिंग इज ऑल्सो टोटली प्रोहिबिटेड इन द रूम. या सगळ्या इन्स्ट्रक्शन आधीच रिसेप्शनवर दिल्या होत्या. सो तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. थँक्स फॉर वॉचिंग.